Hello friends, today now we are mm, about to study the fourth section of the chapter, that is Misbill the Otter. Misbill the Otter. So, after an eventful journey, Maxwell and his otter reach London where he has a flat. आणि आता ह्या चौथ्या सेक्शनमध्ये आपल्याला हे कळतं आहे की ते बसऱ्यावरनं निघाले आणि लंडनला आले. लंडनच्या फ्लॅटमध्ये ते राहिले जवळपास 1 महिना. ठीक आहे. आणि तिथे काय घडलं हे ते आता आपल्याला ऑथर सांगतायत, तर ते आपण वाचूया आणि बघूया. Meets and I remain in London for nearly a month. He would play for hours with a selection of toys, ping pong balls, marbles, rubber fruit, and a terrapin shell that I had brought back from his native marshes. आणि मीच आणि तो म्हणजे ऑथर हे जवळपास त्यांच्या फ्लॅटमध्ये लंडनला 1 महिना राहिले आणि सबंध वेळ जवळपास तो तिथे खेळायचा. आणि सिलेक्शन ऑफ टॉईज म्हणजे कोणकोणत्या टॉईजबरोबर खेळायचा, ते पिंग पॉंग बॉल्स. आता एक पिंग पॉंग बॉल्स म्हणजे टेबल टेनिससारखे बॉल्स असतात व्हाईटवाले छोटे, तसे बॉल्स तो खेळायचा. मार्बल्स म्हणजे तुम्हाला सांगितलं गोट्या, रबर फ्रूट म्हणजे वेगवेगळे फ्रूट्स असतात रबरचे बनलेले ते, आणि टेरापिन शेल. टेरापिन शेल म्हणजे एका स्मॉल टर्टल म्हणजे एक प्रकारचं छोटं कासव असतं बगदादकडे, आपलं अमेरिकेकडे, तर तिथलं जे शेल असतं त्या कासवाचं त्याला आपण म्हणतो टेरापिन शेल. ते तिथून आणलं होतं त्यांनी इराकवरनं. आणि विथ द पिंग पॉंग बॉल ही इन्व्हेंटेड अ गेम ऑफ हिज ओन विच वुड कीप हिम एन्ग्रॉस्ड फॉर अप टू हाफ ॲन अवर ॲट अ टाईम. आणि त्या बॉलबरोबर त्यांनी त्या मीजनी काय केलं, एक प्रकारचा गेम शोधला आणि त्या गेमबरोबर तो गेम खेळता खेळता अर्धा पाऊण तास त्याचा ज्यात निघून जायचा. रोज त्याचं हे चालायचं. एनग्रॉस्ड म्हणजे काय की तिच्यात तो इंटरेस्टेड झाला होता, तिच्यामध्ये तो पूर्ण अडकलेला होता, एनग्रॉस झालेला होता. अ सुटकेस दॅट आय हॅड टेकन टू इराक हॅड बिकम अ डॅमेज्ड ऑन द जर्नी होम. आणि त्यांनी लेखकानं एक सुटकेस इराकला नेलेली होती आणि त्या घरी परत येताना ती मात्र डॅमेज झाली होती प्रवासामध्ये. सो दॅट द लीड व्हेन क्लोज्ड रिमेंड ॲट अ स्लोप फ्रॉम वन एंड टू द अदर. आणि जेव्हा त्या सुटकेसचा जे झाकण असायचं ते बंद केलं की ते एक प्रकारचं आपण म्हणूया त्याचा स्लोप तयार व्हायचा, म्हणजे वरतून खाली असा स्लोप तयार व्हायचा, उतार व्हायचा. मीज डिस्कवर डॅट इफ ही प्लेस द बॉल ऑन द हाय एंड इट वूड रन डाऊन द लेंथ ऑफ द सुटकेस. आणि त्याला ते कळलं, कोणाला, मीजला, की आपण जर तो बॉल वरतून असा ठेवला तर तो घरंगळत खाली त्या सुटकेसवरनं खाली येतो. ही वूड डॅश अराउंड टू द अदर एंड अँड ॲम्ब्युश इट्स अरायवल. आणि तो बॉल वरतून सोडला की तो फटकन खाली यायचा त्या बॅगच्या खालच्या बाजूनं आणि तिथून तो तिथे यायचा आणि फटकन तो पकडण्याचा प्रयत्न करायचा. ग्रॅब इट अँड ट्रॉट ऑफ विथ टू द हाय एंड वन्स मोर. आणि परत तो वरती परत तो बॉल सोडायचा, परत बॉल खाली आला की फटकन येऊन तो बॉल पकडायचा. असा त्यानं तो गेम शोधला होता. आउटसाईड द हाऊस आय एक्झरसाइज्ड हिम ऑन अ लीड प्रिसाइजली ॲज इफ ही हॅड बीन अ डॉग. आणि घराच्या बाहेर ते त्याला बऱ्यापैकी त्याच्याकडनं एक प्रकारचे व्यायाम करून घ्यायचे. जसं आपण कुत्र्याला बघतो, बरेच लोक कुत्र्याला एक्झरसाईज करवतात किंवा आपण म्हणूया त्याला शिकवतात, तसं ते यालाही त्याच्याबरोबर करत होते. मिस क्विकली डेव्हलप सर्टन कंपल्सिव्ह हॅबिट्स ऑन दीज वॉक्स इन द लंडन स्ट्रीट्स लाईक द रिच्युअल्स ऑफ चिल्ड्रन हू ऑन देअर वे to and from school must place their feet squarely on the center of each paving block किंवा must touch every seventh upright of the iron railings or pass to the outside of every second lamp post. आता लंडनला आल्यानंतर त्याला एक प्रकारची आपण कंपल्सिव्ह हॅबिट टिरा झाली होती. कंपल्सिव्ह म्हणजे काय की तो ते कंट्रोल करू शकत नसे. कोण? तो छोटा मीज. कसं तर ते लंडनवरनं जेव्हा ते फिरायला जायचे
आपण म्हणूया फुटपाथवरनं, तेव्हा तो कसा चालायचा, तर जसे मुलं असतात आपण पाहतो लहान मुलं जी असतात ती शाळेत जाताना किंवा घरी परत शाळेतून येताना ज्या रीतीनं चालतात, त्यांचे पाय ठराविक एखाद्या टाईल्सवरती पडतात. ती टाईल्स चौकोनी असेल तर बरोबर त्या एजवरती पाय ठेवून चालतात किंवा रस्त्याने ज्या रेलिंग्ज असतात त्या रेलिंगला ठराविक अंतरावर हात लावून ते चालतात. तसा हा जो मीज होता हा सुद्धा तिथे चालायचा. मस्ट टच एव्हरी सेवन्थ अपराईट ऑफ द आयरन रेलिंग्स ऑर पास टू द आउटसाईड ऑफ एव्हरी सेकंड लॅम्प पोस्ट. जसे मुलं हात लावायचे लहान तसं हा सुद्धा अगदी शांततेत तेवढंच ते त्याच्या अंगणवाडी ते पडलेलं होतं. अपोजिट टू माय फ्लॅट वॉज अ सिंगल स्टोरीड प्रायमरी स्कूल. आणि त्यांच्या घरासमोर एक सिंगल स्टोरीड म्हणजे एक मजली अशी प्रायमरी शाळा होती. अलॉंग हुज फ्रंटेज रॅन अ लो वॉल सम 2 feet हाय. आणि त्याच्यासमोर त्या शाळेच्या समोर एक हे होतं, कंपाऊंड होतं बांधलेलं की ते फक्त 2 फूट उंच होतं. ऑन हिज वे होम बट नेव्हर ऑन हिज वे आउट मीज वूड टग मी टू दिस वॉल, जम्प ऑन टू इट. आणि दररोज जेव्हा घरी येताना, बाहेर जाताना नाही, म्हणजे घरून बाहेर जाताना नाही तर घरी येताना नेहमी तो काय करायचा, त्याच्यावरती उडी मारायचा त्या वॉलवरती आणि गॅलोप द फुल लेंथ ऑफ इट्स 30 yards टू द होपलेस डिस्ट्रॅक्शन बोथ ऑफ पीपल्स अँड ऑफ स्टाफ विदिन. आणि तो खेळायचा त्या भिंतीवरती आणि त्याच्यामुळे ते जे प्युपिल म्हणजे स्टुडंट्स लोक आणि स्टाफ जो होता टीचर्स किंवा इतर लोक त्यांचं ते एक प्रकारे आपण म्हणूया लक्ष विचलित व्हायचं आणि ते सगळे त्याच्याकडे पाहायचे. कुणाकडे? मिसकडे. हे त्याचा दररोजचा एक प्रकारचा आपण म्हणूया कार्यक्रम ठरलेला होता महिनाभर. It is not, I suppose, in any way strange that the average Londoner should not recognize an otter. आता ते म्हणत आहेत की इट इज नॉट, आय सपोज, म्हणजे विचित्र नव्हतं. कारण का प्रत्येक लंडनर, ॲव्हरेज लंडनर म्हणजे एक आपण म्हणूया सरासरीनं जो माणूस भेटायचा तो या ऑटरला ओळखायचा नाही. आता तसं पाहिलं गेलं तर आपल्यालाही कारण तो लंडन शहरामध्ये हा प्राणी एक नवीन होता. कारण त्या लोकांनी आजपर्यंत ऑटर हा प्राणी तिथे पाहिलेला नव्हता. पहिल्यांदाच तो आलेला होता. त्याच्यामुळे प्रत्येकजण त्याच्याविषयी त्यांना कुतूहल होतं की हे एक्झॅक्टली हा प्राणी काय आहे. बट द व्हरायटी ऑफ गेसेस ॲज टू व्हॉट काइंड ऑफ ॲनिमल धिस माईट बिकेम ॲज अ सरप्राईज टू मी. आणि प्रत्येकजण सरप्राईजने एक प्रकारे त्यांना सरप्राईज करायचा ऑथरला आणि प्रत्येकजण वेगवेगळा गेस करायचा. लंडनचा माणूस जो होता, जे राहणारे लोक ते प्रत्येकजण वेगवेगळं गेसिंग करायचं की हा प्राणी हा आहे का, हा प्राणी तो आहे का, असं गेसिंग करून त्या लेखकाला मात्र ते आश्चर्य व्हायचं की बाबा हे लोक कसं वेगवेगळ्या प्रकारचं गेसिंग करतायत. ऑटर्स belong to a comparatively small group of animals called mustelines, shared by the badger, mongoose, weasel, stoat, mink and others. आणि हा जो आहे तर लेखक म्हणतो आहे की हा जो ॲनिमल आहे हा कोणत्या जातीचा आहे, जवळपास म्हणजे तो जो आहे तो स्मॉल ग्रुप ऑफ ॲनिमल्स आहे की जसे बॅजर्स आहेत, मुंगूस आहेत, आपल्याकडे मुंगूस आपल्याला माहिती आहे त्या टाईपचा, किंवा स्टोट किंवा मिंक हे जे वेगवेगळे प्राणी आहेत त्यांच्या तो सारखा आहे, त्याच साईजचा आहे आणि तसाच दिसणारा आहे. अदर्स आय फेस्ड अ कंटिन्युअस बॅरेज ऑफ कंजेक्टुरल क्वेश्चन्स दॅट स्प्रेड ऑल द मस्टेलियन्स बट ऑटर. आणि त्यांना असे लोक वेगवेगळे प्रश्न विचारायचे की हा प्राणी हा बॅजर आहे का, मुंगूस आहे का, असे वेगवेगळे प्रश्न विचारून ते विचारायचे. बट ऑटर आहे असं मात्र कोणी त्यांना म्हणत नव्हतं. मोर रँडम गेसेस हिट ऑन अ बेबी सील अँड अ स्क्विरल. आणि त्याचप्रमाणे बरेच काही लोक म्हणायचे बेबी सील आहे किंवा स्क्विरल पण आहेत का हे. इज दॅट अ वॉलरस मिस्टर. आणि बरेच विचारायचे की हे मिस्टर हे वॉलरस आहे का. रिड्यूस मी टू अ गिगल. आणि अशा प्रकारे ते हसायचे लेखक की हे लोक वेगवेगळ्या प्रकारे गेसिंग करायचे की हा प्राणी आहे तरी काय. अँड आउटसाईड अ डॉग शो आय हर्ड अ हिप्पो. आणि बऱ्याच वेळा
डॉग शोमध्ये लोक म्हणताना आढळले की हा हिप्पो आहे. हिप्पो म्हणजे हिप्पोपोटॅमस. अ बिवर किंवा बेअर कब और लेपर्ड वन अपारेंटली म्हणजे असे बिव्हर पण प्राणी असतो, बिअर कब म्हणजे अस्वलाचं पिलू किंवा लेपर्ड आपल्याला माहिती आहे बिबट्या वाघाचा प्रकार. ते हे लोक वेगवेगळ्या प्रकारे त्याचं आपण म्हणूया गेसिंग करत होते. दॅट हॅड चेंज इट्स स्पॉट्स अँड ब्रॉन्टासोर मीज वॉज एनिथिंग बट ॲन ऑटर. आणि ब्रॉन्टासोर जसं डायनासोर असं जसं ब्रॉन्टासोर पण आहेत का, म्हणजे असे वेगवेगळे गेसिंग्स ह्या लोकांचे होते, पण त्यांना कळत नव्हतं की हा ऑटर आहे. But a question for which I awarded the highest score came from a laborer digging a hole in the street. आणि ते म्हणते की सर्वात जास्त ॲवॉर्ड मला कोणाच्या प्रश्नामुळे मिळाला असेल तर तो होता एक लेबरर, रस्त्यावरती खणणारा मजूर. आय वॉज स्टील फार फ्रॉम हिम व्हेन ही हॅड लेट डाऊन हिज टूल. आणि तो दूर होतो मी बऱ्याच, तेव्हा त्यांनी हातातलं जे टूल्स होते म्हणजे काम करण्याचे जे हे होते सामान होतं तो खाली टाकला. पुट हिज हँड्स ऑन हिज हिप आणि असा मागच्या बाजूनं त्याने हात ठेवला अँड बिगान टू स्टेअर अँड स्टेअर करायला लागला. स्टेअर म्हणजे डोळे वटारून बघणे, तो बघायला लागला. ॲज आय ड्रू नियरर आय सॉ हिज एक्सप्रेशन ऑफ सरप्राईज अँड ॲफ्रंट. आणि ते जवळ जेव्हा गेले त्याच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं आश्चर्य होतं. ॲज दो ही वूड हॅव मी नो दॅट ही वॉज नॉट वन अपॉन हुम टू प्ले जोक्स. आणि त्याला असं थोडं त्याच्या चेहऱ्यावरती बघितलं तर एक प्रकारचं असं वाटतं की हा एकटाच नाही की याला जोक आपण केलेलं नाही. आय केम अब्रेस्ट ऑफ हिम ही स्पॅट म्हणजे थुंकला. ग्लेअर्ड म्हणजे नाराजीनं किंवा संतापाने बघणे. अँड देन ग्रोल्ड आऊट आणि अत्यंत असं किंचाळून बोलला, हिअर मिस्टर, व्हॉट इज दॅट सपोज टू बी. त्याला तो प्राणी दिसला होता ऑटर, आणि तो ऑटर म्हणे हा प्रकार काय आहे, याला काय म्हणायचं, व्हॉट इज दॅट सपोज टू बी. तर हे सर्वात मोठी एक प्रकारे जोक किंवा गंमत ही लेखकाला ती वाटली. तर अशा रीतीने हा एक प्रकारचा छोटासा चॅप्टर, छोटासा म्हणण्यापेक्षा बराच मोठा होता, पण हिच्यामध्ये हा जो प्राणी आहे ऑटर की ज्याचं नाव मिसबिल ठेवलेलं आहे त्याच्याविषयी हा चॅप्टर आहे. ठीक आहे, तर आपण इथे थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट जो चॅप्टर आहे त्याचा एक्सप्लेनेशन बघूया. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.